नमस्कार मैत्रिणींनो, विद्यास किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। आज मी करणार आहे चवळीची उसळ। त्यासाठी मी ही रात्री चवळी भिजत टाकते। 1 वाटी चवळी घेतलेली आहे, त्यात मी पाणी टाकून रात्रभर भिजत ठेवणार आहे। रात्रभर चवळी भिजत टाकल्यावर मस्त भिजते आणि पटकन शिजते पण। त्यासाठी मी रात्रभर ही चवळी भिजत ठेवते आणि सकाळी आपण याला कुकरला लावून 3 शिट्ट्या द्यायच्या आहेत। चवळी शिजताना त्याच्यामध्ये आपण हळद आणि मीठ टाकणार आहोत। कुकरला लावताना आता आपण 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत। 3 शिट्ट्या झाल्यावर आपण चवळीला फोडणी देऊया। मी कढईमध्ये तेल घेतले आहे। तेल गरम झाल्यावर त्याच्यामध्ये अर्धा चमच मोहरी, जिरं हे टाकून घेते। आता त्याच्यामध्ये ठेचलेला लसूण टाकायचा, 2 बारीक चिरलेले कांदे हे मस्तपैकी परतून घ्यायचं आहे। त्याच्यामध्ये आपण बारीक चिरलेल्या मिरच्याही टाकणार आहोत। हे मस्त परतून घ्यायचं। आता आपण याच्यामध्ये कढीपत्ता टाकूया आणि आता याच्यामध्ये आपण मसाले टाकूया। हे मस्त परतून घ्यायचं। मीठ टाकूया, चवीनुसार मीठ, गरम मसाला, हळद, धना जिरा पावडर, लाल मिर्च पावडर आणि हा आपला कांदा लसूण मसाला। थोडंसं हिंग, बारीक चिरलेला टमाटर हे मस्तपैकी परतून घ्यायचं। हे सर्व एकजीव होण्यासाठी आपण थोडंसं पाणी टाकलं आहे। हे खोबऱ्याचं वाटण आहे। आता ह्याच्यामध्ये मी कोथिंबीर टाकते आणि हे सर्व परतून घेते तेल सुटेस तोपर्यंत। ह्याला तेल सुटल्यावर आपण ह्याच्यामध्ये शिजवलेली चवळी टाकणार आहोत। चवळी ही चांगली मिक्स करून घेऊया। थोडंसं पाणी टाकायचं, म्हणजे ते चवळीचं असतं शिजलेलं तेच टाकायचं त्याच्यामध्ये, वरनं पाणी टाकायचं नाही ह्याच्यामध्ये। आता हे पाणी आटस तोपर्यंत ह्याला आपण असंच गॅसवर ठेवूया। थोडंसं ह्याच्यामध्ये पाणी ठेवायचं, असं लपथबी झाली की गॅस बंद करायचा। ही झाली आपली मस्त अशी चवळीची उसळ तयार। कशी वाटली? आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। चॅनलला सपोर्ट करा। धन्यवाद।